नागपुरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यशोधरा नगर परिसरातील एका पानटपरीवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून संबंधित विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 जून रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने यशोधरा नगर येथील पान दुकानावर छापा टाकला. या कारवाईत हमीद खान याकूब खान याच्याकडून सुमारे 10 किलो प्रतिबंधित सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला. जप्त मालाची अंदाजे किंमत ₹2,440 असल्याचे प्रशासनाने सांगितले. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या प्रकरणात इतर आरोपींचा सहभाग किंवा यापूर्वीचे गुन्हे उघड झाल्यास मकोका अंतर्गतही चौकशी केली जाऊ शकते, अशी नोंद FIR मध्ये करण्यात आली आहे. ही कारवाई सह-आयुक्त अन्न के. जयपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.